आई देवाघरी आणि वडील गजाड अशी या चिमुकल्यांची अवस्था आहे। दुर्दैव म्हणावं ते यापेक्षा काय, वडिलांच्या कुकर्मापायी ही बालकं निराधार झाली आहेत। स्नेहा आणि सुनील यांचं लग्न 2000 मध्ये झालं होतं। 12 वर्षांचा मुलगा आणि 5 वर्षांची मुलगी ही त्यांची मुलं। स्नेहा महापालिकेच्या शाळेत शिक्षिका तर सुनील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक। लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्यात वितुष्ट आलं आणि 2012 पासून दोघं वेगळे राहू लागले। मात्र सुनील मुलांना भेटण्याच्या निमित्तानं स्नेहाच्या घरी यायचा। असाच तो गेल्या आठवड्यात स्नेहाकडे आला होता। शनिवारचा संपूर्ण दिवस कुटुंबासोबत घालवल्यानंतर तो निघून गेला। मात्र पुन्हा मध्यरात्री स्नेहाकडे परत आला। तो दारू प्यायला असल्याचं लक्षात आल्यावर स्नेहाचा त्याच्याशी वाद झाला। त्या दरम्यान त्यानं स्नेहाच्या छातीत चाकू भोसकला। मुलगा सोहमच्या डोळ्यासमोर हे सगळं घडलं। त्यानं त्याच्या चिमुकल्या हातांनी वडिलांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र उपयोग झाला नाही। आतापर्यंत माझ्या मम्मीला आणि मला कधीच पैसे नव्हते द्यायचे, काय बघायचे नव्हते। 4-5 दिवस गोड गोड बोलून ते आले, राहिले आणि हे शनिवारी हे सगळं करून गेले। मी पोलिसांकडे व मुख्यमंत्र्यांकडे विनंती करतो की त्यांना फाशीची शिक्षा मिळावी। आरोपीने तिचा लग्न झाल्यापासून 17 वर्षापासून आतोनात छळ केलेला आहे। वेळोवेळी तिच्या आग्रह खातर आम्ही याच्यावर कुठलीही कारवाई अशी जास्त केली नाही। तिच्या मरणानंतर तिच्या 2 मुलांचं भवितव्याचा महत्त्वाचा विषय आहे आणि तिच्या मृत्यूनंतर तरी तिला न्यायालयाकडून, शासनाकडून, प्रशासनाकडून, पोलिसाकडून न्याय मिळावा। जास्तीत जास्त कठोरात कठोर फाशीची शिक्षाच त्याला व्हावी। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्नेहाला शेजारी तसंच नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला। पुण्याच्या वानवडीतील आझादनगर परिसरात रविवारी पहाटे ही घटना घडली। घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तोवर आरोपी सुनील तिथून पळून गेला होता। पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत। सुनील कदम ज्यावेळेस घरी गेला त्यावेळेला त्याच्या पत्नीने तो दारू पिऊन आल्यामुळे त्याला, तू दारू पिऊन आलेला आहेस, तू घरामध्ये येऊ नको, तू बाहेर जाऊन झोप असं सांगितलं। त्याच्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाले। त्या वादामध्ये त्याने चाकूने पत्नीला 2 वेळा भोसकलं। आरोपीला आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी अटक केलेली आहे। त्याला काल कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं। कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर त्याला 17 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे। स्नेहा कदम ही कौटुंबिक कलह तसंच हिंसाचाराची बळी ठरली आहे। शिक्षक असलेल्या पतीनं तिचा खून केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे। स्नेहा आणि तिच्या लेकरांविषयी हळहळ व्यक्त होतीये। आता या गुन्ह्यात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईलही, पण या चिमुकल्यांचं हरवलेलं छत्र कसं परत मिळणार हा प्रश्न कायम आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।